शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचं करायचं का? शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचं करायचं का? शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत. येस येस सणावाराचे दिवस आहेत, प्रत्येकाची काळजी साहेब. आमचं आमच्या पगारात काही ना काहीतरी रक्कम शेतकऱ्याचा आम्ही बी तुम्ही शेतकऱ्याची मुलं करू द्या साहेब. एकमेकांना गोड गोड खात असलं आम्हाला चटणी भाकर ते खाऊ द्या साहेब. आम्हाला काय करायचंय साहेब? आम्हाला जिल्हा अधिकाऱ्याला दिलेलं रहिवास्थान आमचं निवासस्थान आम्ही दिलेलं आहे. त्यांच्या घरी नाही गेलो आम्ही, अधिकाऱ्याच्या घरी नाही गेलो आम्ही. हे निवासस्थान शेतकऱ्यामुळे त्याला मिळालेलं आहे. हे बघा, शेतकरी एवढ्या अडचणीत असताना जर शासनाला त्या गोष्टीची जर गांभीर्य नसेल तर आज इतकी सोन्यासारखी संधी आहे कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना चालून आलेली आहे की त्यांनी शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांची जर दिवाळी दुःखात जात असेल किंवा अडचणीत जात असेल तर जिल्हाधिकारी साहेबांना आमची तुमच्या मार्फत आणि या मीडियाच्या माध्यमातून एक विनंती आहे की त्यांना ही जी चालून आलेली संधी त्यांनी या दुःखात सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबर चटणी मिरची खाऊन ही दिवाळी साजरी करावी अशी तुमच्या मार्फत आमची विनंती आहे त्यांना. शिंदे साहेबांचं टीव्हीवर असलं आम्ही काळी असं कुठं राहतंय का? अरे साहेब, हेक्टरी 18,500 रुपयाचं अनुदान या ठिकाणी सरकारने जाहीर केलं. ऐकून घ्या, सरकारने या ठिकाणी 18,500 रुपयाचं कोरडवाहू शेतीसाठी अनुदान जाहीर केलं. मात्र या सरकारने आपला जिल्हा 80% हा ओला दुष्काळ जाहीर झाला. मात्र या सरकारने 8,500 रुपये फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर वळवून देण्याचं काम करता. म्हणजे खऱ्या अर्थात दिले पण नाही, फक्त 8,500 रुपये देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं. तुम्ही आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे. खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्राच्या पोलीसला जवान समजतो. आम्ही किसान आहे. आमचा नारा जय जवान जय किसानांचा आहे. जर इथले जवान आम्हाला साथ देत नसेल किंवा या काळ्या दिवाळीला या चटणी भाकरीला जर आपण समर्थन करत नसाल तर आम्ही जय जवान जय किसान म्हणायचं का किसानांनी मरायचं, जवानांनी मरायचं? नुसत्या छातीवर गोळ्या घेऊन आपल्याला मरायचं नाही. या सर्वसामान्य शेतकऱ्याला, तुम्हाला, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही काही, आमचं काय हातात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हातात तलवारी घेऊन आंदोलन नाही, तर आमच्या फक्त चटणी भाकर ही त्यांच्या दरवाजामध्ये बसून खाणं ही काही वाईट गोष्ट नाही. अरे आपण भिकाऱ्याला सुद्धा भाकर देतो, आपण भिकाऱ्याला सुद्धा भाकर देतो, पण शेतकऱ्याला तुम्ही भीक नाही द्यायची. अनुदानाची घोषणा केली होती, अनुदानाची घोषणा केली होती, सरकारनेच केली होती. शेतकरी एकजुटीचं, शेतकरी एकजुटीचं, शेतकऱ्यांना मला गाडीत घेऊन चला. गाडीत
कष्टकरी शेतकऱ्याचा आहे, हा बंगला शेतकऱ्याचा आहे, हा बंगला कष्टकऱ्याचा आहे. हे अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळाली असती, शेतकऱ्यांची दिवाळी झाली असती, परंतु जिल्हाधिकाऱ्याने शासनाने अतिवृष्टीची मदत दिली नाही. सरकारने शेतकऱ्यांना निषेध व्यक्त करतो. अशा प्रशासनाला काबूत इसरार